नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। भोसे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आशिष दादा जाधव यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। मतदारांशी थेट संपर्क साधत गावोगावी व वाड्या वस्त्यावर पोहोचत त्यांनी प्रचाराचा वेग वाढवला असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। नुकतेच भोसे जिल्हा परिषद गटातील सिद्धेवाडी गावामध्ये आशिष दादा जाधव यांनी जोरदार प्रचार केला। सिद्धेवाडी गावासह परिसरातील संपूर्ण मळा भागात त्यांनी रानावनात जाऊन दुर्गम भागात राहणाऱ्या मतदारांपर्यंत थेट भेटी देत घरोघरी संवाद साधला आणि मतदारांचे आशीर्वाद घेतले। या प्रचार फेरी दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी विशेष भर दिला। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मागील काळात भोसे गटात राबवण्यात आलेल्या रस्ते, पाणी पुरवठा, वीज व इतर मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा उल्लेख करत या विकास कामांच्या जोरावर जनता पुन्हा एकदा विकासालाच कौल देईल आणि जिल्हा परिषदेसाठी कमळाला मतदान करेल असा विश्वास आशिष दादा जाधव यांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित पैलवान दादा धडस यांनी मतदारांना आवाहन करत जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले। या प्रचारावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सिद्धेवाडी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। इलेक्शन चालू आहेत। माननीय सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी कामगार मंत्री विद्यमान आमदार माननीय खाडेभाऊ यांच्या माध्यमातून मिरज तालुक्यामध्ये भरपूर विकास झालेला आहे। त्याचप्रमाणे भोसे जिल्हा परिषद गटामध्ये आणि खास करून आमच्या सिद्धेवाडीमध्ये 15 ते 16 कोटी रुपयाचा निधी भाऊंच्या माध्यमातून दिलेला आहे आणि भाऊनी जे उमेदवार उभे केलेले आहेत माननीय आशिषदादा जाधव आणि मनोज पाटील यांनी चांगल्या पद्धतीने जसे आशिषदादांनी राजकारणात एंट्री घेतले तेव्हापासून महिलांसाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम, शाळेसाठी प्रत्येक शाळेसाठी इंटरॅक्टिव्ह बोर्ड, पॅनल बोर्ड, तसेच वही वाटप व हळदी कुंकवाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रम आशिषदादांच्या माध्यमातून ह्या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये झालेले आहेत। मनोज पाटील हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। जवळजवळ 35 ते 40 वर्ष ते भाजपचे काम करतायत आणि निष्ठावंतांना भाऊनी संधी दिलेली आहेत। हे भाऊनी दोन्ही दिलेले उमेदवार हे आम्ही सिद्धेवाडी गावातून मताधिक्याने निवडून देऊ याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, कारण इथं भाऊंच्या माध्यमातून फार मोठं काम झालेलं आहे। कारण ग्रामपंचायत ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करते, पूर्णपणे भाजपची सत्ता आहे, त्यामुळे इथं कोणतीही अडचण नाही आम्हाला मताधिक्य। भाऊंना आम्ही 981 मताचं लीड दिलं होतं, त्याच्यापेक्षाही जास्त मताधिक्य मान्य आशिषदादांना आणि मनोज पाटलांना आम्ही द्यायचं हे प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो प्रतिसाद आहे प्रत्येक वाडी वस्तीवरती। कारण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यासाठी शेतकरी सन्मान निधी असेल, PM किसान निधी असेल, दुष्काळ आपले शेतकऱ्यांना जे आपत्कालीन निधी झाला मध्ये नुकसान झालं त्याचंही नुकसान असेल, अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनानं विविध निधी प्रत्येक खेडेपाड्यात पोहोचलेला आहे। त्याचा सिद्धेवाडी येथे प्रचार चालू आहे। पूर्ण मळे भागात घर टू घर हा प्रचार चालू केलेला आहे आणि प्रचाराला हा प्रतिसाद भरपूर चांगला आहे, कारण भाऊने केलेल्या विकास कामाबद्दल व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेली कामं, कारण ग्रामपंचायतला ही भाजपची सत्ता आहे आणि भाऊनं ह्या सिद्धेवाडीवर भरभरून प्रेम केले। जवळजवळ 15 ते 16 कोटी रुपये निधी हा सिद्धेवाडीसाठी दिलाय। त्या निधीला जे कामं केले आहेत ह्या कामाला बघून मला वाटतं इथं विरोधकांची काय डाळ शिजणार नाही, त्यामुळे विरोधकांनी आता वेगवेगळे उपाय चालू केले आहेत। पण सिद्धेवाडीतली जनता ही कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे, कारण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे भाऊंच्या इलेक्शनला सकट भोसे जिल्हा परिषद गणात सर्वात जास्त मताधिक्य दिला असेल तर सिद्धेवाडीने दिले। जवळजवळ 981 मताचं मताधिक्य भाऊंना दिले। त्याच पद्धतीनं मताधिक्य या दोन्ही उमेदवारांना सिद्धेवाडीतून राहील अशी आम्हाला खात्री आहे, कारण आमचा जनतेवरचा विश्वास आहे। कारण जिथं जाईल तिथं जनता बोलते की केलेल्या कामासाठी आम्ही मतदान 100% करणारच। कारण आज कोणतरी येईल काहीतरी खायचं आमिष दाखवल, कशाच तर आमिष दाखवल, त्याला आमच्या गावातली जनता बळी पडणार नाही एवढी आम्हा सर्वांना खात्री आहे।
आणि कमळे 100% बोशे जिल्हा परिषद गणात व बोशे जिल्हा परिषद गटात फुलणार आहे आणि 100% आम्ही पूर्णपणे ताकदीनं आशिष जाधव व मनोज पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. आमची सर्व टीम, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक सर्वजण ताकदीनं पूर्णपणे ग्रामपंचायत प्रमाणे निवडणूक होत असल्यासारखं घर टू घर प्रचार करून कमळालाच मतदान का करायचं हे आम्ही सांगायच्या आधी लोक आम्हाला सांगतात की कमळाला मतदान का करायचं. आणि लोकांचा विश्वास आहे कमळावरती आणि भावावरती की बाबा कमळाला मतदान केलं तर गावचं भवितव्य घडणार आहे. त्यासाठी ठामपणे आमचं सिद्धेवाडी गाव हे कमळाच्या पाठीशी आहे हे आम्ही एवढी गॅरंटी देतो. आणि कमळाचा विजय होणार हे 100% सत्य आहे. हे काळ्या दगडावरची रेष आहे.